लोकलने प्रवास करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी भांडुप आणि नाहरू रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे। याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे। अमित ज्ञानेश्वर गोंदके असे या मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे। बुधवारी रात्री अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाणे येथून आपली ड्युटी संपवून डोंबिवली ते जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असताना लोकलमधून पडून गोंदके हे गंभीर जखमी झाले। गोंदके हे रात्रभर रेल्वे रुळावरच जखमी अवस्थेत पडून राहिल्यामुळे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अमित ज्ञानेश्वर गोंदके हे अंधेरी लोहमार्ग पोलीस ठाण्यात सेवेला होते। काल रात्री 9 वाजता ड्युटी संपल्यानंतर ते आपल्या डोंबिवलीतील घराकडे जाण्यासाठी निघाले। घाटकोपरपर्यंत मेट्रोने प्रवास करून पुढे घाटकोपरवरून डोंबिवलीकडे जाणारी लोकल पकडली। मात्र भांडुप आणि नाहरू रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे दरवाजातून पडून ते गंभीर जखमी झाले। रेल्वेतून पडल्यामुळे त्यांचा एक हात खांद्यापासूनच तुटून वेगळा झाला। शिवाय त्यांची डोक्याची कवटी फुटून डोक्याला देखील गंभीर इजा झाली होती। काल मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवा देखील उशिराने सुरू असल्यामुळे प्रचंड गर्दीतून घराकडे जात असताना दरवाजात तटकल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र अमित गोंदके हे रात्रभर रेल्वे रुळावरच गंभीर जखमी अवस्थेत पडून राहिले। माहूर स्टेशनची मास्तर यांनी पंचनामा करून जखमी व्यक्तीचा हात खांद्यापासून कट झाला व डोक्याला मार लागून आतील कवटी फुटून अंगावर खरचटले। मुसळधार पावसामुळे रेल्वे उशिरा असल्यामुळे प्रचंड गर्दीतील जलद लोकलमधून पडून हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करून मेमो देऊन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी सोय केली। ASI चव्हाण आणि सोबतच्या हमालांनी गोंदके यांचा मृतदेह मुलुंड येथील अग्रवाल रुग्णालयात पाठवला आहे।